नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महापालिका नगरपालिकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदांमध्येही भाजपचाच वरचष्मा राहिलाय. 12 जिल्हा परिषदांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये भाजपला बहुमत अथवा सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजप पाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून शिवसेना शिंदे गटाला मागे टाकलंय. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीने प्राबल्य कायम राखलंय. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यावर वर्चस्व कायम राखलंय. एकूण 73 जिल्हा परिषद गटांचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवलाय. भाजपने 58 जागा लढवून 10 जागांवर विजय मिळवला असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या 24 जागांवर राष्ट्रवादीने आपलं शिक्कामोर्तब केलंय. बावडा जिल्हा परिषद गटातून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी जिल्हा परिषद गटामध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवलाय. त्यांनी विकासाचं विजन सांगत आता अजित पवार नसल्याची खंत व्यक्त केली आहे. नांदेड महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा आज पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. पदग्रहण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून महापौरपदी कविता संतोष मुळे तर उपमहापौरपदी दीपक सिंह रावत यांची नियुक्ती झाली आहे. पनवेल महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजपच्या नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या प्रमिला पाटील ही निवडणूक रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी शेकापच्या अर्चना भोईर तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या लीला कातकरी रिंगणात आहेत. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी 10,664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15,32,487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27,000 वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथकं तैनात केली आहे. डॉक्टर नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हलगर्जीपणामुळे वाशीमधील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचिती भुवड असं मृत तरुणीचं नाव असून या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉय संदेश पाष्टे याला पोलिसांनी अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात पोलिसांच्या रिक्त असलेल्या 59 पोलीस शिपाई पदांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 3,500 अर्ज प्राप्त झाले असून मोठी चुरस पाहायला मिळते. निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली प्रक्रिया आता 11 फेब्रुवारी पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू होते. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय. मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी करून 4,000 तडजोड करण्यात आली होती. सामान्य वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून भूलथाप देत आणि हातचलाकी करून अंगावरील सोन्याचे दागिने फसवणुकीने चोरणाऱ्या सराईत टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेत. विशेष म्हणजे या आरोपींकडून सोनं विकत घेणाऱ्या सोनारालाही गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.